वाया गेली ना सरकार, काय झालं हे पुरे यावर्षी आत्ता कुठं निसर्गानं साथ दिली आणि या MSCBच्या हलगर्जीपणामुळं जुनी गेली तर गेली, नवी बी गेली ना साहेब। पुरी 40-50 क्विंटल मक्का नवी आणि जुन्या दोन्ही मक्काचं नुकसान झालं ना पुरं असं पुरं इथून तिथून जळून काग झालं। आता काय कोणाच्या तोंडाकडे पाहायचं, जुनी गेली तर गेली, नवी बी गेली ना। तुम्ही काय करत शेतात? हलगर्जीपणामुळे पुरं इथून तिथून काग झालं ना साहेब। पुरं इथून जळ त्या DP पासून इथून तिथून जळ पुरं खाक झालं हे खाली वरपर्यंत। तुम्ही काय करत होता शेतामध्ये? आम्ही खाली मक्का जमा करत होतो साहेब। पुरं इथून तिथून जळत आलं आणि ते इथपर्यंत येऊ तर पुरी इथून तिथून आग लागत गेली। नमस्कार, मी विश्वा दसाळ। भोकरदन शहरालगत असलेल्या आलापूर गावामध्ये आज दुपारी अचानकपणे शेतात असलेल्या एका DPवरती रोहित्रावरती शॉर्ट सर्किट झालं आणि अक्षरशः आग लागली। हे आगीचं तांडव एवढं मोठं होतं की या आगीच्या तांडवना जवळपास 22 ते 23 एकर जमिनीवर असलेलं उत्पन्न, त्यात मका असेल, गहू असेल, त्याचबरोबर मकाचे पुंज असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जनावरांसाठी उपयोगी चारा असेल, यावर अक्षरशः राखरांगोळी झाल्याचं दिसून येत आहेत। मी सध्या आलापूर शिवारातील या ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे या ठिकाणी आहेत। आपण आता हे बघू शकता, हे जवळपास आता त्या माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, त्या ठिकाणून आग जी लागलेली होती म्हणजे अनवा, या ठिकाणी जे अनवा फिल्टर आहे पाण्याचं, या फिल्टरजवळ हे शेती आहे आणि या शेतीमध्ये जी आग लागली तर अक्षरशः 23 एकरपर्यंत राखरांगोळी होईपर्यंत या आगीनं आपलं तांडव थांबलेलं नाही। आता माझ्या मागं बघू शकता, मी सध्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या शेतामध्ये आहे, हे मकाचं नुकसान झालेलं आहे। आता माझ्या पाठीमागं आपण बघू शकता की मागं जे पुंजाचे जे गंज होते, जवळपास या शेतकऱ्यांनी यावर्षी चांगलं उत्पन्न होईल म्हणून पुन्हा मकाचं पीक लावलं होतं। ही देखील मका जळलेली आहे आणि आता माझ्या पाठीमागं बघू शकता ही जी उभी मका आहेत, या उभ्या मकाचं देखील राख झालेली आहेत। त्यामुळं अक्षरशः या शेतकऱ्याच्या संसारावर अक्षरशः राखरांगोळी होऊन गेलेली आहेत। या संबंधी तहसीलदार यांना फोन केला असता या तहसीलदाराने देखील माझा फोन उचललेला नाही आहे। या ठिकाणी आता कुठं महसूलचे जे तलाठी आहेत या ठिकाणी आलेले आहेत। आपण आता हे बघू शकता, हे संपूर्ण या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। यामध्ये जवळपास 10 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ही जे नुकसान आहेत हे 22 ते 23 लाख रुपयापर्यंत या शेतकऱ्यांचं मकाचं नुकसान झालेलं आहे। उभ्या गव्हाचं देखील नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। तरी प्रशासनानं याची तात्काळ दखल घेऊन या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। भोकरदन शहरालगत असलेल्या आलापूर येथील शेत शिवारामध्ये अचानकपणे 11 ते 12 वाजेच्या सुमारास आग लागली आणि ह्या आगीचं तांडव एवढं मोठं निर्माण झालं होतं की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये असलेलं शेती साहित्य, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप, मकाचे पुंज, उभी मका याचं मोठं नुकसान झालं आहे। त्याचबरोबर गव्हाचे देखील शेती पेटली आहे, त्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। या ठिकाणी अग्निशामकची गाडी देखील दाखल झाली होती। अनेक शेतकऱ्यांनी हातात लिंबाचे दगडे घेऊन विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र अग्नी ही आटोक्यात येत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत गेलं। त्यानंतर या ठिकाणी अग्निशामकची गाडी देखील आली आणि शेतकऱ्यांनी पाण्याचे टँकर बोलून हे विझवण्याचा प्रयत्न केला। आता आपण हे दृश्य बघू शकता, या ठिकाणी मकाचे गंज देखील जळालेले आहेत। या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। या ठिकाणी अजून पंचनामा बाकी आहेत, तसेच विद्युत महामंडळ यांचा देखील पंचनामा बाकी असल्याचं दिसून आलं। महसूल विभागाचे तलाठी हे या ठिकाणी भेट देऊन गेले। आता पंचनामा होईल, पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। खरं तर शेतकऱ्यांना यावर्षीचं पीक यंदा चांगलं होतं, मात्र अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे।